शेपटीवाल्या प्राण्याची एकदा भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, मधोमध उभा. हे सगळ्यांनी गायलेलं ऐकलेलं लहान मुलांना शिकवलेलं गीत. याचं शेवटचं कडवं सांगतं की म्हणून प्रत्येक प्राण्याने आपापल्या मिळालेल्या शेपटीचा उपयोग करा, नाहीतर काय होईल, 2 पायाच्या माणसागत तुमचंही शेपूट झडून जाईल. हे बडबड गीत किंवा नुसतं बालगीत नाही आहे, तर ह्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ भरला आहे. देव माणसाच्या आयुष्यात अनेक संधी देत असतो. जो त्या संधीचा फायदा घेतो त्याची प्रगती होते, तो पुढे जातो, त्याच्या हातून सत्कर्म घडतं. पण ती संधी हुकली किंवा तुम्ही त्याचा फायदा करून घेतला नाही तर तुमच्या आयुष्यभर खंतावायला होतं, वाईट वाटतं. गेलेली संधी पुन्हा कधीच चालून येत नाही. आत्ता हे सारं आठवायचं कारण देवेंद्र फडणवीस मागच्या वेळेला मुख्यमंत्री असताना त्यांनी एक GR काढला. माझ्यासारख्या म्हणजेच कॅप्टन विनायकची आई म्हणून मला 5 एकर जमीन मिळायची होती. मधल्या काळात स्थगित सरकार आलं, काहीच झालं नाही. मग मात्र वेगाने चक्र फिरली आणि पालघर जिल्ह्यात मला जमीन मिळाली. अगदी सुरुवातीला बघितली तशी नुसती ओसाड, केवळ 18 खजरी आणि ताडाची झाडं. मात्र या संधीचं सोनं करायचं मी ठरवलं. अर्थातच मला एकटीला काहीच शक्य नव्हतं. मला साथ मिळाली कलेक्टर ऑफिस, तहसीलदार ऑफिस, शाशिवाय प्रत्येक शासकीय माणूस आणि माझ्या संपर्कात आलेला प्रत्येकजण. प्रत्येकाने आपापल्या परीनं हातभार लावला आणि मग हे उजाड माळरान हे असं हरभरं झालं. इथे मिलाफ आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांचं. म्हणजेच इथे जशा गायी आहेत तसा ट्रॅक्टरही आहे, सोलर एनर्जी आहे, ठिबक सिंचन आहे आणि त्याचप्रमाणे इतर पंचामृतसुद्धा आहे.